महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अभोण्यात भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी नागरिकांची गर्दी। महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे काल सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले। दादांचं अपघाती निधन ही मनाला धक्का देणारी, अतिशय हृदयाला धक्का देणारी घटना आहे। कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्यावर अजितदादांचे भाऊकीचे नाते होते। कळवण तालुक्याच्या व मतदारसंघाच्या विकासासाठी अजितदादांनी पंचवार्षिकमध्ये सुमारे 2200 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। तसेच मतदारसंघातील ओतूर, जामशेत, त्रिभुवन धरणासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर केला। त्यामुळे कळवण मतदारसंघातील व तालुक्यातील अबोणा शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली व्यावसायिक प्रतिष्ठाने, दुकाने काल बंद ठेवून या दुःखात सहभाग घेतला व दुःखवटा पाडला। तसेच आज दादांची अंत्यविधी झाल्यानंतर संपूर्ण अबोणा शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली। यावेळी अबोणा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सोमनाथ सोनवणे, आदिवासी सेवक DM गायकवाड, राजू पाटील, मनोहर पवार, युवराज शेठ पवार, मनोज वेडणे, अनिल घोडेस्वार, भगवान देवरे, विजय देसाई, देवा ठोके, समाधान पवार, गोरख वाळुंज, दत्तात्रय गवडी, विजय चव्हाण, सुरेश ढुमसे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष KK गांगुर्डे, सुनीता पवार, BJP शहराध्यक्ष रितेश पवार, रवींद्र आहेरराव, नाना खैरनार, किरण पाठक, शिवसेना सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे आदी नागरिक उपस्थित होते। गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक खुशाल देवरे, अभोणा। आज कालची घटना माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार 8:45 त्यांच्या विमानाचे दुर्घटना झाली। ऐकून सर्वांना इतका शॉक बसला का ते लाडके या मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे जेव्हा ऐकलं तर पूर्ण महाराष्ट्र हा दुःखात कोसळला। आज ह्या कळवण तालुक्याचे विकास पुरुष का ज्या नितीन पवार भाऊच्या शब्दावर आज या कळवण तालुक्याचा एवढा विकास झाला। हा सप्तशृंगी गड असो, आता कुंभमेळ्यात सुद्धा दादांनी पहिले लक्ष दिलं होतं सप्तशृंगी गडाकडे। जामशेत धरणाचं सुद्धा आता काम चालू केलं। या आबोण्याचं सुद्धा ग्रामीण रुग्णालय DT पवार साहेब असताना अजितदादा सुद्धा त्या ओपनिंगसाठी आले होते। असं हा अजितदादा पवार आपल्यातून आज ह्या निघून गेले। आज ह्या म्हणजे निवड नुसतं महाराष्ट्रावर दुःख नाही तर पूर्ण भारतावर आहे। आज असं वाटतं एक आपल्यातला एक सिंह गेला। आज अजितदादाचं नाव ऐकून माणूस असं हे करायचं। अजितदादांचं बोर्ड एकदम कडक होतं, पण स्वभावाने गरीब होतं, एकदम भोळं होतं। मी सांगतो, मी कुंभार समाजाचं कामात करत असताना नाशिक जिल्ह्याचं पूर्ण काम कर, मी सुद्धा मंत्र्यात सुद्धा गेलो। दादांचं काम 8 वाजता झालं तर 8 वाजून 1 मिनिटं सुद्धा लेट होत नव्हते। असं व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरवून गेलंय। तरी नितीन भाऊ पवार यांचं एकदम प्रामाणिक कार्यकर्ता म्हणजे नितीन भाऊ पवार आमदार, जवळजवळ आमदारांनी नितीन भाऊ अजितदादा मागे राहत गेले। म्हणून आज या कळवण तालुक्यावर जेवढं दुःख आज खूप मोठ्या दुःखाचा कोसळला आहे। तर या दुःखात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस, अबोणा राष्ट्रवादी शहर पक्ष आणि अबोणा ग्रामस्थ सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि यांना मी यांच्या वतीने सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि सर्वांनी आता 2 मिनिटं श्रद्धांजलीसाठी दुष्काळा पसरले। विशेष म्हणजे दादांचा जन्म 22/7/1959 साली झाला होता आणि काल ते त्यांचं निधन झालं। त्यावेळेस दादांचं वय 66 वर्षे 6 महिने आणि 6 दिवस असेल। विशेष म्हणजे अजितदादा 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले होते, 7 वेळा त्यांनी आमदारकीच्या टर्म पूर्ण केल्या होत्या आणि दादांनी सुमारे 11 वेळा अर्थसंकल्प मांडला होता। असे दादा सर्व पक्षी, सर्व नेत्यांना, सर्व कार्यकर्त्यांना हवेविषयी होते। त्यांच्या जाण्याने प्रामुख्याने आमच्या कळवण मतदारसंघावर फार मोठी शोकळा पसरली। कारण कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार हे दादांचे अतिशय लाडके आमदार होते। जेव्हा नितीन भाऊ पवार 2019 साली निवडून आले त्यावेळेस दादांनी खास म्हणजे कळवण मतदारसंघासाठी, सुरगाणा तालुका आकांक्षित तालुका आहे त्यामुळे या आपल्या मतदारसंघासाठी आमदार नितीन भाऊकडे बघून सुमारे 2200 कोटी रुपयाचा निधी दिला होता। आणि नुकताच 1 वर्षापूर्वी आपल्या कळवण मतदारसंघातील मुतूर धरण, जामशेत धरण आणि सुरगाणा तालुक्यातील श्रीभोव धरणासाठी दादांनी करोडो रुपयाचा निधी दिला होता। त्यामुळे विशेष करून आमच्या कळवण मतदारसंघावर दादांच्या जाण्याने फार मोठं दुःख कोसळलं आहे। दादांना आमच्या कळवण मतदारसंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो, थांबतो। धन्यवाद। आपल्या
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांचं काल 28/1/2026 रोजी बुधवारी सकाळी 9:45 दरम्यान बारामती विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथापि मंत्री स्वर्गवासी आदरणीय अजितदादा यांचं काल विमान दुर्घटनेमध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानं खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र पोरका झालेला आहे. दादानं हे आपल्या कळवण मतदारसंघामध्ये जो निधी दिला विकास करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा उल्लेख झालेलाच आहे. म्हणून दादाच्या जाण्यानं कळवण तालुक्याबरोबरच आमचा सुरगाणा तालुका पण पोरका झालेला आहे. आणि म्हणून मी सुरगाणा तालुका शिवसेनेच्या वतीनं तसंच सुरगाणा तालुक्यातील पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. उपस्थित प्रतिष्ठित व्यापारी बंधू आणि उपस्थित सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य, आजची एक अतिशय दुःखद अशी घटना, मनाला धक्का लावून जाणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी 6 वेळा जे कामकाज केलं ते याच्या पलीकडे कोणी माणूस अशी कामकाजाची पद्धत करू शकत नाही. आणि आमच्या ह्या कळवण तालुक्यासाठी त्यांनी भरभरून निधी देऊन जे विकासात्मक कामं झाली ती नक्कीच या आमच्या कळवणवासियांच्या ह्या हृदयात राहील. अशा प्रकारची या ठिकाणी मी काँग्रेस तालुका अध्यक्ष या नात्याने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काल आपल्या सगळ्यांतून विलीन झाले.